गोलंदाजी मार्कर गोलंदाज अंबरनाथ तुमचा 12वा प्रतिनिधी पहिलाच फटका या ठिकाणी फसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय, केला जाईल का जाईल हा प्रश्न होता, परंतु त्या ठिकाणी मात्र जाईल झालाय जमिनीला दान. या ठिकाणी मात्र एकदा वालिया आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र वाईट मिळाला. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय 2 धावा दापलकावर लागल्या जातात. टीम आपण पाहायला गेली तर नवीन अंबरनाथ या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय, फटका चांगला आहे, दमदार फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही मिळतील या इथून मात्र 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या वेगाने फ्लाय होईल. 6 धावा फलका. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवर मात्र वाईट पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र चौकार पाहायला मिळतोय. त्यापैकी या ओव्हरचा विचार केला बॅट्समन आपण पाहतोय प्रसाद आणि वीरेश ही जोडी आहे. विरेशच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला आहे. हा फटका फसला आहे, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये सेल करणं गरजेचं आहे. यस इट इज आउट. फलंदाज होईल कॉटन बोल्ड. विरेशचा इथून मात्र समाप्त होईल खेळ. आपण पाहायला गेला तर विरेशला मैदान सोडावं लागतंय. इनिंग नंबर 3 फलंदाज आपण पाहतोय अरे त्याचं नाव मग कोणतं नाव विचारू आम्ही. अतुल येतोय. इनिंग नंबर 3चा हा फलंदाज आहे. त्या फलकावर नवीन अंबरनाथ संघाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर नवीन फलंदाज रेडी राहायचं, लगेचच मैदानात जायचं. नवीन फलंदाजांनी अद्याप 3 चेंडू फेकी केली जाते, 6 धावा खर्च केले जातात, 1 विकेट, त्यामध्ये 1 वाईट सुद्धा आहे. त्या फलकावर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. त्या ठिकाणी P1चं षटक आहे. गोलंदाज साहिलच्या माध्यमातून अद्याप चांगली गोलंदाजी चालू आहे. 1 विकेट सुद्धा आले या ओव्हरमध्ये. हाही चेंडू चांगला आहे. पंच सांगत असताना निताव चेंडूची सांगता. 4 चेंडू झाले, अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधील. आज कुठेतरी सामने लवकरात लवकर चालू झालेत, त्याकरिता आयोजकांचं ऐकावदेव मित्रमंडळ नवीन वडवलीचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत असेल. चांगला गोलंदाज आहे साहिल. हा फटका चांगला आहे, त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि टिपला जाईल. पुन्हा एकदा जाईल. फलंदाज होईल अतुलचा. संपुष्टात येईल या ठिकाणी खेळ. अतुल बॅक टू पवेलियन. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू चौकार, 5व्या चेंडूवर विकेट, 6व्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहतोय डॉट आणि 7व्या चेंडूवर आपण पाहिलं गेलं तर 6व्या चेंडूवर विकेट आली. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही आपण पाहतोय. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ओव्हरमध्ये धावा आल्या गेल्या लगभग 8 धावा आणि विकेट आल्या गेल्या 2. कोण आहे बॅट्समन आता गेलाय तो. बॅट्समन कोण आहे.
बॅट्समॅन कोण आहे तो गेला आनंद गोलंदाजी मार्कल गोलंदाज शेखरला आपण पाहतोय. सलामीचा फलंदाज प्रसाद अजूनही मैदानात आहे. हा फटका फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बाळाराम चेंडू खाली येईल आणि शेवटच्या मोमेंटला मिळेल बाळारामला. या ठिकाणी मात्र झेल आणि गोलंदाज शेखरला पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळाल्या. सलामीचा फलंदाज या ठिकाणी मात्र प्रसादला मैदान सोडावं लागतंय. आता जातोय मैदानात आपण इंडिया नंबर 5चा हा फलंदाज नागेशला आपण पाहतोय. नवीन अंबरनाथ असा आणि वडवली असा सामना आपण पाहतोय. नवीन वडवली आणि नवीन अंबरनाथ असा सामना आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आलाय शेखरच्या. या गोलंदाजीवर आपण पाहतोय दांडगा अनुभव आहे शेखरकडे. शेखरचा विचार केला तर लगभग 25 ते 26 वर्षांचा अनुभव असेल या क्रिकेटचा. विस्कुरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हा फटका चांगला बॅटची टोईन लागली होती त्या ठिकाणी. इनसाइड एज लागली होती परंतु एक धाव या ठिकाणी मात्र रोखू शकत नाहीये. आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 9 धावा. 9 धावेच्या मदतीने धावफलक या ठिकाणी लागले गेले. टीम आपण पाहतोय नवीन अंबरनाथ या संघाचं. बॅट्समॅन आपण पाहतोय आनंद. आनंदच्या बॅटमधनं पहिला चेंडू मात्र चांगला खेळ केला होता. त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. या ओव्हरचे लगभग 3 चेंडू फेकी केले जाते. अजूनही काहीशे चेंडू शिल्लक असतील. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बघितलं गेलं तर शॉर्ट मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षक येईल. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक होता आणि एकच धाव असेल. एका धावपेक्षा काही जास्त मिळणार नाही. 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आनंदचा विचार केला तर 3 या धावसंख्येवर अद्याप खेळ केला जातोय. चांगली गोलंदाजी चालू आहे नागेश शेखरच्या माध्यमातून. नागेश आणि आनंद ही जोडी आपण पाहतोय मैदानात. नेट नंबर 4 आणि नेट नंबर 5 ची ही जोडी मैदान आपण पाहतोय. आणि मात्र एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार पाहायला मिळाला होता साहिलच्या. तिथून मात्र पूर्णपणे या संघाला थांबवलं जातं. चेंडू चाललाय कॅपमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्याला बीट करून नागेशच्या बॅटमधनं येतोय हा चौकार आणि 14 धावा धावफलकावर. यानंतर चंदनवाडी वडवली संघाने इथंच थांबायचं आहे. सेकंड राऊंडचा आपण एक सामना खेळून घेऊया लगेचच. चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. हा चेंडू इथे मात्र सांगत असताना फंच आपण पाहतोय गणेशला. डवळेपाड्याचा हा एक उभरता तारा आहे. वाईट चेंडू आणि या वाईट चेंडूच्या साहाय्याने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 15 या अंकावर पोहोचताना. या ओव्हरचा विचार केला तर शेवटचा चेंडू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार. या ओव्हरमध्ये सुद्धा एक चौकार आलाय. हा फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी मात्र झेल सोडला जातोय. जमिनीला दान रनआउटची संधी असेल. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता परंतु 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 16. 17 धावा धावफलकावर. 9 धावा या ठिकाणी मात्र खर्च केल्या जातात. एक विकेट याही ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. ही कुठली टीम आली? म्हणजे लॉस मध्ये तर नाही. गोलंदाजी मार्कल गोलंदाज शिरीला आपण पाहतोय. बॅट्समन नागेशच्या बॅटमध्ये मात्र 2 धाव पाहायला मिळाल्या शेवटच्या चेंडूवर. 17 धावा धावफलकावर 2 ओव्हर समाप्तीनंतर लागल्या गेल्यात. या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र फटका सहज व्हायचा होता. क्रॉस द बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय
निर्धाव चेंडूशी सांगता हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. आनंदने मात्र या ठिकाणी थोडंसं नाराज केलं या नवीन अंबरनाथ संघाला आपण पाहतोय. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय त्या ठिकाणी बघितलं गेलं तर हाही चेंडू चांगला आहे. बॅक टू बॅक 4 चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव पाहायला मिळालेत. यानंतर होणारा सामना असेल आपण 4 चेंडू आणि 4ही चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. हाही चेंडू इथे मात्र पॅडवर आदळला जातोय. लगभग विचार केला तर शेवटच्या मोमेंटला एक बाय एक धाव येते आणि एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. या ओव्हरमध्ये 5 चेंडू फेकले शिरीने आणि फक्त एक धाव खर्च केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तर विचार केला तर 18 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे याही ओव्हरमधील. हाही चेंडू बॅट आणि चेंडूचा बिलकुल संपर्क नाही. निर्धाव चेंडू. या ओव्हरचा विचार केला तर एका धावेचे षटक फेकलं जात आहे. शेवटचा ओव्हर शिल्लक असेल. 18 धावा धावफलकावर. दीपक येथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आनंद ऑन स्ट्राईक आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी त्याच्यामध्ये पण पाहायला मिळाली. श्रीच्या माध्यमातून फिरकीची जादूगरी एक धाव कंप्लीट केली जाईल आणि त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव रनआउटची संधी आणि होईल या ठिकाणी मात्र रनआउट. गोलंदाज आपण पाहतोय आनंदला या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. चला नवीन बॅट्समॅन लवकर जा मित्रा मैदानात. नवीन बॅट्समॅन विशालला आपण पाहतोय. इनिंग नंबर 6 फलंदाज आहे. ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवर दीपकच्या एक धाव आली. 19 धावा धावफलकावर लागल्या जातात. हा चेंडू चांगला आहे. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ते चौथे वाला तिसरे दिसतच नाही कुठे. यानंतर होणारा सामना असेल आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल देवलोली आणि पातीरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी मात्र विकेट आल्या. देवलोली आणि पातीरपाडा त्यापैकी 3 विकेट आहेत. या ठिकाणी मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी विकेट आल्या गेल्यात. लगभग विचार केला तर 4 विकेट आपण पाहतोय. हा फटका बसला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दीपकला झेल करायचा आहे परंतु त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय आणि एक सिंगल धाव एका सिंगल धावच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो 20 या अंकावर अद्याप पोहोचत असताना अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधील. आई फटका इथे मात्र डान्सिंग डाऊन तो विकेट खेळ करण्याचा होता. निर्धाव चेंडू आपण पाहायला गेले तर शेवटचा चेंडू शिल्लक. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि टिपला जातोय झेल. या ठिकाणी ओव्हर होईल समाप्त. याही ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्या आणि
धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 20 धावा. येणारे 24 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असलेली टीम अंबरनाथ या संघाला. दिला दिला चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या नवीन अंबरनाथ. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात जात असताना शिरी आणि अनिल ही जोडी आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू आणि 21 धावा बनवायच्या त्या ठिकाणी मात्र वडवली संघाला. सलामीची जोडी सिरी आणि अनिल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सूरजला आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र पॅडवर आदळला. शिरीच्या एक धाव कंप्लीट केली जाईल. लेग बिफोर आउट नाहीये याची नोंद असू द्या. लेग एक धाव या ठिकाणी मात्र आली गेली आहे शिरीच्या माध्यमातून. आपण पाहायला गेलं तर लेग बॅच ही धाव पाहतोय. त्या फलकावर आपण पाहतोय. हा फटका फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आनंद आणि शेवटच्या मुवमेंटला आनंदच्या माध्यमातून टिपला जातो. नो यस कसला नो आहे. एका इंडला 7 क्षेत्ररक्षक आहेत का. येस बघा 4-5 तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवायचं मित्रांनो. 9+1 म्हणजे 3 धावा. पंच त्यांना सांगा समजत नसेल तर 4-5 क्षेत्ररक्षण सजवायला. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही. या डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय मैदानाला गुदगुल्या करत आणि मिळतोय हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 7 या अंकावर पोहोचत असताना टीम वडवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. सूरजला आपण पाहतोय त्या ठिकाणी
हा फटका इथे मात्र फसला जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे टिपला जातोय, पुन्हा एकदा जाईल सिरीला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. चांगली गोलंदाजी केली जाते सुरेशच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकांना इथे मात्र साथ देणं खूप गरजेचं आहे. बाळाराम जातोय या ठिकाणी मैदानात आपण पाहिलं गेलं. ठिकाणी आपण पाहतो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे, त्या फटकासाठी क्षेत्ररक्षक आहे, रनआउटची संधी असे नॉन स्ट्राईक इंडला, परंतु चुकीच्या इंडला हा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी मात्र अंकित केली जाईल. स्कोर कार्ड एका धावेने हल्ला जाईल या ठिकाणी आपण पाहतोय. त्यामुळे विचार केला तर टीम वडबरी संघाच्या माध्यमातून बालाच्या बॅटमधनं एक सिंगल धाव आले, अनिलच्या बॅटमधनं एक सिंगल धाव आल्या. हा फटका चांगला आहे. ब्लॉकॉनमध्ये चेंडू गेला, त्या ठिकाणी मात्र कॅपमध्ये चेंडूला फेकी केली जाते. शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं जाते डिपेक्स्टा कव्हरला पुन्हा एकदा, आणि 2 धावा, आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या पाहतोय 10 धावा, अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु शेवटच्या मोमेंटला त्याला बीट करून चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतात या 4 धावा, आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 14 धावा, आणि या 14 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय देवलोली आणि पादिरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं लगेचच टॉससाठी या एका ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 14 धावा, येणारे 18 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज प्रसादला आपण पाहतोय. सामना लवकरात लवकर किंवा पादिरपाडा आणि देवलोली दोन्ही संघ आलेत. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं लगेच टॉस झाल्यानंतर. मॅच नको थांबू, बाकी बस पटापट मॅच करून घे. देवलोली संघाचा कर्णधार आलाय, पादिरपाडा संघाचा कर्णधार लवकरात लवकर या. पादिरपाडा या मित्र, टॉस साठी या. गाड्या मैदानात आणू नका. 18 चेंडू आणि 7 धावा. हा चेंडू इथे मात्र सामना फिनिश. 9+6 म्हणजे सामना फिनिश केला जातो. त्याला पादिरपाडा संघ कर्णधार या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देऊया. या ठिकाणी मात्र शिरी यायचं मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना फक्त 1 धाव आणि फलंदाजी करत असताना 1 चौकार सुद्धा पाहायला मिळाला. पादिरपाडा संघ शेवटचं वळण असेल तुम्हाला. टॉससाठी या. क्षेत्ररक्षण सजून घ्या लगेच. पादिरपाडा संघ येईन मैदानात. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे मित्रांनो.